आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले असून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञाही घेण्यात आली। मनपा मुख्यालयातील राजीव गांधी भवन येथे राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्वागत कक्षातील प्रतिमेला महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपायुक्त अजित निकत, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, आकाश छाजेड, शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे, महिला अध्यक्ष स्वाती जाधव, डॉक्टर सुचिता बच्छाव, उल्हास सातबाई, वृंदा शेरे, मीरा साबळे, शिवाजी गंभीरे, अनिल बेग, ऋषी खैरे यांच्यासह मनपा जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, नगर सचिव संजय नेरकर, मनीषा पाटेकर, महेंद्र केंदळे, मिलिंद राजगुरू, रमेश पागे आणि मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली। प्रतिज्ञेचे वाचन मिलिंद राजगुरू यांनी केले। राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करत देशात शांतता, ऐक्य आणि हिंसामुक्त समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।